ज्या राईड करणार आहेत त्या इकडे दिलेल्या आहेत. बनाना राईड, स्की, स्कूबा. फायनली आलेलो आहे आता बीच वर. नजारा बघू शकता गाईज. मित्रांनो आता झालेला आहे गोप्रोचा पण सेटअप पूर्ण. आता पाण्यात जायला रेडी आहेत आणि आपली पोरं पण रेडी झालेली आहेत. आता पहिल्यांदा गेलं, सेकंड टाइम गोव्या. कसं वाटलं मग आता हा? स्टार्टिंगला काय आलं ते छोटे छोटे चिंबोरे आलेले आहेत. भाविकला पण मासा भेटलेला आहे मस्तपैकी. मित्रांनो हा सिंधुदुर्ग फोर्ट आता एक्सप्लोर करणार आम्ही. आजची व्हिडिओ आपण इकडेच संपू. चला गाईस, दमले? खूप दमलो भाऊ. भाऊ खूप दमलेला आहे. चला मग आज इकडेच आपण हा ब्लॉग एंड करू. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही चाललो आहेत मंदिरामध्ये. श्री दत्त मंदिर. A few moments later. आणि आले तर कधी या अथांगसाठी. अथांग तरकाली होम. आणि आम्ही ज्या राईड करणार आहेत त्या इकडे दिलेल्या आहेत. बनाना राईड, स्की, स्कूबा, पॅराग्लायडिंग. चला आपला नाश्ता पण आलेला आहे. आता पोहा आलेला आहे मस्तपैकी. पोरं पण खुश झाले. स्माइल बघा पोरांच्या चेहऱ्यावर. लिंबू मार के भाई. चाय पाहिजे दादा? चाय गरम, चाय गरम. नाश्त्यासाठी पोहा भेटलाय भाई लोक. आता जरा खातो. मित्रांनो इथे दुसरी पण प्लेट झालेली आहे. आता बघू शकता एक खपली आणि दुसरी पण चालू केली आहे दादाने. 20 minutes later. चला मित्रांनो तयारी झालेली आहे. बाईने फुल रेडी केलेली आहे बॅग. स्कूबा डायव्हिंग वगैरे जोरदार होणार आहे आता. चला आता लिखणार आहोत किल्ला बघायला. लिखणार आहेत काय लिखणार आहोत. भाई? तो फुल छावा दिख रहा है ना भाई, पूरा लाल लाल चश्मा. अरे तुमने भाई को बताया नहीं कि भाई संजय दत्त लगता है यार. चलो निकली सवारी. रिक्षा येणार आहे आपली. आपली रिक्षा पण झालेली आहे रेडी. फुल आहेत रिक्षा. बाहेर मी चाललो आता दुसऱ्या ठिकाणी दांडी बीचला. आम्ही स्पोर्ट्स करणार आहेत. पहिला स्पोर्ट्स करणारी माणसं फक्त चारच. सोहेल, भाविक, मी आणि आपला सिद्धू. चौघच. बाकी आता नंतर ती लोक नाही करत कारण त्या लोकांनी केलेले आहेत अगोदर. 2 वर्ष अगोदर आलेले ते मालवणला म्हणून केलं. आपण डायरेक्ट स्पोर्ट्स करणार, त्यानंतर मग फोर्टमध्ये फिरणार. चला मग फायनली आलेलो आहे आता बीचवर. नजारा बघू शकता गाईज. एक नंबर नजारा आहे भाई. समोरच तुम्हाला सिंधुदुर्ग फोर्ट दिसेल. मस्त वाटतं एकदम हेवन. एक नंबर. मित्रांनो नक्की मालवणला या. पैसा वसूल आहे. ते बीचेस पण एकदम साफ आहेत. चौघं उतरलेले आहेत आता. तिकडून आम्ही त्या राईडवाल्या दादाला भेटणार आहेत आणि मग तिकडून आमच्या राईड सुरू होतील. इथे सर्वात जास्त झाडं तुम्हाला बघायला भेटतील मालवणला ती काजू, आंबा आणि आपले नारळ. मित्रांनो आता झालेला आहे गोप्रोचा पण सेटअप पूर्ण. आता पाण्यात जायला रेडी आहेत आणि आपली पोरं पण रेडी झालेली आहेत. आता थोड्या वेळातच तो दादा येणार आहे आणि दादा आपल्याला मस्त पाण्यात घेऊन जाईल. स्कुबा डायव्हिंग पहिली असणार आहे आपली. आपले दादा आलेले आहेत आता. ते आम्हाला घेऊन जाणार. दादा नाव काय तुमचं? कीर्तेश दादा आलेले आहेत आता. ते आम्हाला घेऊन जाणार आहेत.
पहिला काय असणार आपलं? ओके, स्कुबा करणार आहेत पहिला आपण, त्यानंतर पॅरासेलिंग. पॅरासेलिंगला खूप गर्दी असते असे दादा बोलले आम्हाला. चला आता मेनू मध्ये चेंज आहे. पहिला पॅरासेलिंग होणार, नंतर स्कुबा होणार. चांगलंच आहे आमच्यासाठी. पहिला हवेत उडणार, नंतर पाण्यात जाणार, नंतर पाण्याच्या नंतर पाण्याच्या वरती जाणार स्की करायला. चला मग बॅगा ठेवायला ऑफिसमध्ये, बॅगा ठेवून आहे आपल्या. चला मग बॅगा ठेवून आम्ही डायरेक्ट. मित्रांनो, आपले बॅग आणि हे सगळं सामान वगैरे सेफ ठेवण्यासाठी आपल्याला लॉकर भेटला जातो. आम्हाला पण एक लॉकर घेतला आम्ही. त्या लॉकरची प्राईस काय आहे भाई? लॉकरची प्राईस 100 रुपीज अशी प्राईस असणार आहे लॉकरची. असे लॉकर वगैरे ठेवायचं असेल ते लॉकरच यूज करा, कारण बाहेर वस्तू ठेवू नका, आपल्या मेन वस्तू. चला मित्रांनो, फायनली आता पहिली राईड करणार आहे लाईफ मधली पॅरासेलिंग. हव्यामध्ये उडायचं आहे, ते आपण चाललेलो आहे. आणि पब्लिक पण खूप आहे आपल्या. तिकडे त्या बोट तुम्ही बघू शकता, त्या तशा बोट असणार. तिथून आपल्याला वरती उडवतील आकाशात. किंवा या आपली होडी आहे मित्रांनो. थोडा व्हायब्रेशन करायला आहे. आपली पब्लिक पण आलेली आहे, पूर्ण बोट भरलेली आहे. पाण्यात डुबकी जसे मारतात आपण रील्स पण बघितलेले आहेत. पंछी बनून उडता फिरू, तर त्याच्यासाठी 200 रुपये एक्स्ट्रा लागतात. त्याला मग आता पॅराशूट पण ओपन केलेलं आहे. काय नाव तुमचं? अजित. अजित, कसं वाटलं मग पहिल्यांदा गेलं? सेकंड टाइम गोव्याला. कसं वाटलं मग आता हा? ओके, काकांना मस्त वाटलेलं, एन्जॉय केली राईड काकांनी. A few minutes later. चष्मा गेला माझा. जाताना मी चष्मा गेलो, येताना खाली आत आलोय. गुड बाय गया. आता कसं पण खूप पाणी गेला, पण राईड आहे मस्त. आठवण राहील, एक लाईफ टाईम आठवण आहे. पुन्हा आठवण बनवता नाही तशा. तर तुम्ही पण कधी आले तर राईड एन्जॉय करा. पैशाचं बघू नका मागे पुढे. बाकी हे काका पण आहेत आपल्या जोडला, यांचे पण राईड झालेले आहेत. सर्व खुश आहेत. हे थोडे बाकीचे आहेत. थोडे झाल्यानंतर मग आपण जाणार परत किनाऱ्यावर, मग तिथून स्कुबा डायव्हिंग साठी जाणार आहे. सोहेल गेलेला आहे आता.
बघू शकता. माझी पण तब्येत जरा बिघडली होती मध्ये. काकांनी खूप एन्जॉय केलं. हो ना, नाकात कानात सर्व पाणी गेलं आमच्या. फुल मजा आली गाईज. आणि मला बोटीचा खरंच त्रास झाला, पण राईडमध्ये एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. राईडमध्ये एन्जॉय केलं. आणि तुम्हाला एकच सांगतो, ज्यांना कोणाला त्रास असेल याचा वॉमिटिंग वगैरे काय बोटीचा, तर त्याने नीट सांभाळून जावं. कारण मलाही तो त्रास आहे आणि माझी जरा हालत डाऊन झाली. इथे सिंधुदुर्ग फोर्ट आहे. फोर्ट आम्ही संध्याकाळी किंवा दुपारी करणार आहोत हे सर्व झाल्यावर. आता आपली पब्लिक चाललेली आहे. फुल तमाशा. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. चला आता मित्रांनो, जेटस्की दादा जेटस्की जवळ घेऊन चाललेला आहे आपल्याला. Empty streets, but I kept searching for your trace in the dark. Losing मिनिटाची myself मजा. in the endless dark. A few moments later. थोडं जरा आम्हाला हे वाटलं, कारण लगेच झालं, संपलं लगेच. आता याच्यानंतर फक्त आमचा एकच राहिलेला आहे आता, स्कूबा. आणि त्याच्यासाठी खूप टाइम आम्ही वेट केलेला आहे. जी मेन राईड करायची आहे ती आता त्याच्यासाठी खूप वेट केला आम्ही. आता ती फायनली आता करणार आहेत आम्ही. ती आहे स्कूबा डायव्हिंग. लावल्यानंतर कसं होतं डोळे आणि दाग कुठं कुठे कसं झालं. तुम्हाला फक्त तोंडाने तोंडाने कसं करायचं ते हे जे 30 वोल्ट दिसेल हे आपल्या दातांमध्ये चालू करायचं. इथे आपल्या फ्रंट साईडचे गम टाकले, वरून ओट पॅक केले. आता ओढून घ्यायची, हातच सोडायची. जसं आपण कोल्ड्रिंक घेतो तर तुमचे ओठ लूज केला, ओटाची मुवमेंट झाली तरच पाणी झालं. आणि पाणी गेलं तर घाबरायचं नाही, याला रिटर्न वॉल आहे. तुम्ही जोरात सुंकर मारल्यानंतर याच्यामधनं पाणी निघून जाणार. ओके, तर घाबरायची त्याच्यामध्ये काही गरज नाही. आणि हे तुमच्यासोबत कंटिन्यू 2 गाईड असतात, एक तुमच्या सेफ्टीसाठी आणि एक तुमची व्हिडिओ काढायची. हा थंब नंतर अप घेऊन येणार. हा ओके सिग्नल आहे. तुमच्यासोबत गाईड असेल त्याला तो विचार मध्ये मध्ये विचारत राहणार असतात आपण ओके असतात तर ओके तोच दाखवणार ना. मला परत त्याला रिप्लाय द्यायचा. आपण पण ओके. ओके, आणि जर जास्त डीप जायचं तर असं दाखवलं जास्त डीप घेऊ. जाणार आहोत. आता आमची पहिली बॅच आहे, पहिली तुकडी ती आहे अमोल म्हात्रे आणि सिद्धेश ह्याची. त्यांना तेच सांगतो, दादा बरं मी वरती आलो, बोटीत नाही बसणार, परत तरंगत ठेवेन, मला बोट लागते. त्यांची बाबांना मग काय करू बस. गाईड चाललाय आम्हाला म्हात्रे. आमचे गाड लागते भाई. चाली ते बघ इथे बघ.
तर काय लागतो कानावर आणि खाली पण एकदम बेस्ट. A few moments later. फायनली झालेलं आहे सर्व राईड. आता राईड करून आम्ही जाणार आहेत नंतर सिंधुदुर्ग फोर्टला. सिंधुदुर्ग फोर्ट तुम्ही बघू शकता, तिकडे आहे सिंधुदुर्ग फोर्ट ते समुद्रामध्ये. तिकडून आम्ही जाणार आहेत. आता चेंजिंगला आलो आहे. चेंजिंग करून निघूया मग. थोडा खाऊ नाश्ता, खूप भूक लागले स्पोर्ट्स नंतर. चला मग आता चेंज करतो आणि नंतर मग जातो. चलो फायनली झालेली आहे मग तयारी. चलो निकलते आम्ही फोर्टवर. आपले सगळे पार्टनर झालेले आहेत रेडी, एकदम फुल फॉर्म मध्ये आहेत. ड्रेसिंग बिसिंग मारून त्या अगोदर जरा काही खाऊन घेऊया आपण. फायनली मग डिश आलेले आहेत आपल्या. लोक खा रेले. मी खात नाही कारण माझी जरा तब्येत बिघडले. मी ज्यूस पियन, लिंबू सरबत. लिंबू सरबत पिल्यावर जरा बरं तरी वाटेल. A few moments later. नाश्ता झालेला आहे. आता इकडे आलेलो आहे जरा बीचवर. इथे दादा वगैरे सगळे मच्छीमारी करतायत, ते बघू शकता. इकडे या बाजूला इथे आहेत माणसं आणि त्या बाजूला पण आहेत थोडे छोटे छोटे मच्छी आलेत. स्टार्टिंगला काय आले ते छोटे छोटे चिंबोरे आलेले आहेत. तसं दादा काय माशाचं नाव या? काय नाव आहे? बुजलं. बुजलं नाव आहे माशाचं या. प्रोटीन विटामिन भरपूर असतात. ओके. खाण्यासाठी टेस्टी असते. डॉक्टर लोक ना भरपूर खातात. डॉक्टर लोक. अच्छा, इकडे तेच भेटतात का मासे? हे ना तेलकट असतात. टेस्टी हे बघ. असते टेस्टी. भाविकला पण मासा भेटलेला आहे मस्त पैकी. चला मग ना टाइम स्पेंड करता आपण पण निघूया. आपल्याला फोर्टवर जायचं आहे. चला रे सीधा चल. फोर्टवर आता खूप टाइम लागणार कारण तो फोर्ट फिरायला बोलतात 1 ते 2 तास लागतात. फोर्ट हा आहे तिकडे, तो तुम्हाला दिसत असेलच. आणि आम्हाला बोट इकडून पकडावी लागेल. बोटीतून इकडून ते तसे तिकडे नेणार आहेत आपल्याला. फोर्ट इथून सध्या आता किती 10 मिनिटाच्या म्हणजे अंतरावर आहे. आपल्याला तिकडे जाऊन बोट पकडावी लागेल पहिला, तेव्हा ते 10 मिनिटं जाऊ आपण. तिथून बोटीने पण आपल्याला 15 मिनिटं लागणार. बीचवर आपलं बीचवर बोलतो इथे फोर्टवर पोचायला. सो चला जाऊ मग. फायनली मग बुकिंग ऑफिस जवळ पोहोचलेलो आहे. इकडे पर पर्सन 100 रुपीज आहेत आणि हाफ तिकीटचे 50 रुपीज आहेत. जॅकेट कुठून मिळेल? सिंधुदुर्ग किल्ला असे तिकीट भेटणार तुम्हाला पर पर्सनची. चला या मग. इथे एक स्कूल पिकनिक पण आलेली आहे. त्यांचा पूर्ण क्राऊड आहे, भरलेला आहे. स्कूल पिकनिक आलेली आहे. हा एक्झिट पॉईंट आहे आणि हा एंट्री पॉईंट आहे. चला जॅकेट पण भेटलेले आहेत आम्हाला. तर गाईज आम्ही आलेलो आहे. पूर्ण बोट भरल्यावर बोट निघेल इथून. तर आता बघूया कसा एक्सपिरियन्स राहतो हा. कसं वाटते? काय हालत डाऊन होईल माझी, मला तर वाटते. पण आपण ट्राय करतोय. हिंमत आहे एवढी आपल्यात. आता सगळी भरलेली आहे हो आपली होडी. हलू हलू. A few moments later.
मित्रांनो हा सिंधुदुर्ग फोर्ट आता एक्सप्लोअर करणार आम्ही हा. बावडी हा किल्ला बघून आपल्याला अर्नाळ्याच्या किल्ल्याची आठवण येईलच, कारण आम्ही तिकडे गेलेलो आहे. माझं स्वतःचं मामाचं घर आहे तिकडे आमच्या, तर आम्ही तिथे अर्नाळा किल्ल्यात जातच असतो. आता विहीर बघायला चाललोय. बावडी चुकले काय रे? आय नाही लागत स्वस्त. हा बघा चुकले, पिण्याचं पाणी होतं. जय शिवराय मित्रांनो, आता आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आत आलेलो आहोत आणि आता आम्ही मंदिरात जाणार आहोत. तर बघूया मंदिर कसं आहे आपलं. दर्शन घेऊन आम्ही पूर्ण किल्ला फिरणार आहोत. तर असं तुम्ही बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज की. बघू शकता खूप शांतता आहे इथे आणि खूप खूप म्हणजे खूप थंड पण वाटते इथे आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी. असे तुम्ही बघू शकता मंदिरातला. त्यानंतर आपण एक्सप्लोअर करूया थोडी गोष्ट अजून. इथून एक्झिट आहे. खूप छान इथे कन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही बघू शकता इथे अजून पण वस्ती आहे ह्या किल्ल्यात आणि खूपच चांगला देखावा आहे इथे. तर आम्ही एक्सप्लोअर करतोय आता स्लो. तुम्हाला पूर्ण व्लॉग बघायला भेटेल अमोल म्हात्रे व्लॉग्स यांच्या चॅनलवर. फक्ता हा मंदिराचा स्ट्रक्चर आहे आणि ही एक तोफ आहे इकडे, त्या काळातली तोफ आहे. वजन आहे ती पूर्ण लोखंडाची तोफ असते ती. चला आता थोडा अजून फिरूया किल्ला मधला. हा एक भुयारी मार्ग होता त्या काळातला, जेव्हा दुसरे कोणाचे एनिमीज येत असतील इकडे, त्यांना फसवण्यासाठी किंवा आपल्या सैनिकांना मावल्यांना पळण्यासाठी म्हणजे लपण्यासाठी एक जागा होती. ही पूर्णपणे म्हणजे खालून जायची समुद्राच्या. समुद्र पार करून ती त्या म्हणजे बाहेर जिथून आपण आलो तिकडे हा रस्ता कुठेतरी निघायचा असं म्हटलं जातं. तर त्या टायमाची आर्किटेक्चर खूप भारी होती आणि त्या लोकांचं म्हणजे मावले बोलतात रक्ताचं पाणी करून सर्व केले या लोकांनी. दोन अशा विहीर आहेत, एक दूध विहीर आणि एक साखर विहीर. दूध विहीरमध्ये आपण बघू शकतो अशी दूध विहीर आहे, त्या दूध विहीर करून नाव आहे. आणि एक आहे साखर विहीर. तर साखर विहीरकडे आपण जाऊच आणि दाखवतो. ती साखर विहीर आहे. साखर विहीर असं करून नाव होतं आमचं विहिरीचं. आणि इथून एंट्री होती. आपल्याकडे टाइम कमी आहे म्हणून पूर्ण आपल्याला दाखवता येत नाही, तरी तुम्हाला लांबूनच दाखवतो. चला मग मित्रांनो, थोडं काहीतरी पिऊ आपण, लिंबू सरबत वगैरे, आणि थोडा रेस्ट घेऊ.
चाललोय आम्ही अगोदर फोर्टमध्ये येण्याच्या अगोदर चाललोय खूप, तर आमची एनर्जी लो झालेली आहे आणि ऊनही खूप जास्त आहे. तुम्ही चेहऱ्यावर पण बघू शकता. तर पूर्ण डोळे उघडे करायला जमत नाही, कारण आता टाईम काय झालेला आहे भाविक? 4:15 झालेला आणि कडक ऊन आहे डोळ्यांवर, त्यामुळे ब्लॉगिंग नीट होत नाही. सो आपण आता काहीतरी पिऊया. भाविक लिंबू सरबत घेऊ का? लिंबू सरबत घेऊ. तर गाईज आमचा लिंबू सरबत आलेला आहे. फायनली लिंबू सरबत आलेलं आहे, एनर्जी ड्रिंक आमचं. हा, हे पिऊन आता जरा रिफ्रेशमेंट घेऊ. ही आता तिसरी विहीर, दही विहीर करून आहे. ते मात्र वाटतं इथे खूप म्हणजे चांगला पाणी असेल, कारण की विहीर झाकून ठेवलेली आहे आणि अजून इथून पाण्याचा पुरवठासुद्धा होतो, म्हणजे चांगला पाणी असेलच, एवढा पण बघू शकतो. सॅटेलाईट व्ह्यू आहे, व्हिडिओमध्ये नीट दिसणार नाही मात्र वाटतं. हा दिसेल. सॅटेलाईट व्ह्यू आहे हा सिंधुदुर्ग फोर्टचा. बघा केवढा मोठा व्ह्यू आहे हा. आपण सध्या आता मला तरी वाटते आपण इकडे असू, बरोबर कुठेतरी असणार तिथेच असून, कारण आम्ही इकडे आपण असं आलोय, इथपर्यंत आलोय आपण. नाही, हे मंदिर आहे. हे मंदिर आहे. हे मंदिर होतं. हे दुसरं मंदिर. आता आपण लगभग खूप चाललो आता. आपल्याकडे अजून आपण ते इथे टाईम आहे आपल्याकडे, आपण खूप फिरू शकतो, तर चलूया. मित्रांनो, थोडा रिलॅक्स होऊन बसलो आहे. व्ह्यू बघू शकतो, खूप छान आहे व्ह्यू. मलाही दाखवतो व्ह्यू मी. सर्वांची हालत डाऊन झालेलं आहे फोर्ट फिरून फिरून. 4 लस्सी ना? आता लस्सी येणार. 4 ना? 4 लस्सी. 4 नाही 3 कर, मी नाही पित. हा, चला मग मित्रांनो, आताचा हा ब्लॉग इथेच कंप्लीट करू आपण, कारण आता खूप सर्वांचे हालत डाऊन झालेले आहे. सर्व पूर्ण थकून गेलेले आहेत. आज पूर्ण राईड्स वगैरे करून आजचा हा आमचा सेकंड लास्ट डे, उद्या लास्ट डे आहे आमचा मालवणमध्ये. मग यानंतर आम्ही घरी जाणार आणि किती वाजले? 3 लस्सी द्या. याच टायमाला उद्या आम्हाला स्टेशनसाठी निघावं लागणार, कारण रात्रीची ट्रेन आहे 8-8:30ची. तर चला मग, आपली पोरं घरी वेट करतात. आजची व्हिडिओ आपण इकडेच संपू. चला गाईस, जमले? चला मग आज इकडेच आपण हा ब्लॉग एंड करू. घरी जाऊन आता आराम करायचा आहे, जेवायचं आहे, मग थोडं झोपू आणि मग परत उद्या तीच एनर्जी घेऊन नवीन एक ब्लॉग बनवू उद्याचा करू. ओके, चलो बाय.